आपल्या भारत देशातला तीव्र उन्हाळा सुद्धा सुसह्य होईल असं एक अत्यंत उत्तम, उत्कृष्ट आणि आपल्या मातीतलं फळ म्हणजे आंबा. आंब्याच्या गुणधर्मांबद्दल, त्याच्या चवीबद्दल अनेकांनी अनेक गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. आंबा असो, कैरी असो, तिचं पन्ह असो, याला आपल्या साहित्यात, आपल्या जीवनशैलीमध्ये, आपल्या भारतीय आहारामध्ये अत्यंत अनन्यसाधारण महत्व आहे. पण यात एक महत्वाची बाब आपण सगळेजण दुर्लक्ष करतो, ती म्हणजे आंब्याची कोय. आंब्याच्या कोयीचे सुद्धा अनेक गुणधर्म आयुर्वेदाने सांगितलेले आहेत. त्या कोयीच्या आतमधला गर जर का तुम्ही वाळवला, त्याची पावडर केली, तर त्याचे इतके गुणधर्म मी तुम्हाला सांगू शकतो. पहिला गुणधर्म म्हणजे त्या पावडर जर का दात घासलेत तर हिरड्यांमधून येणारा पू आणि रक्त लवकरात लवकर थांबायची शक्यता असते. अर्धा चमचा ती पावडर तुम्ही खाल्लीत तर जुलाब थांबवणारी आणि त्वचा विकार दूर करणारी असते. त्वचेवर जर सूज आलेली असेल किंवा भाजल्याचे व्रण असतील तर त्याच्यात तुम्ही जर का मधामध्ये किंवा पाण्यामध्ये त्याचा लेप घातला तर उत्तम पद्धतीने ती सूज कमी व्हायला मदत होते. आंब्याची कोय ही अँटीऑक्सिडंट्स म्हणजे ऑक्सिडेशन किंवा ज्याला वेगाने म्हातारपण येणं किंवा वेगाने शरीराची झीज होणं हे थांबवणारी असते. त्यामुळे अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीजमुळे त्याच्यात फ्लॅव्होनाइड्स नावाचे काही घटक असतात की जे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असतात. त्यामुळे आंबा आपण खाल्ल्यानंतर त्या कोयी वाळवून, त्या फोडून, त्याच्यामधला गर काढून तुम्ही अगदी सुपारी पण करू शकता. थोडीशी भाजून पण घेतात किंवा तिथून नुसतीच वापरतात. आंब्याची कोय अशा पद्धतीने अत्यंत गुणकारी आहे. त्याच्यामध्ये थोडी तुरट चव असल्या कारणाने पोटाच्या आजारांमध्ये किंवा ज्या ठिकाणी स्त्राव जास्त आहेत, विशेषतः महिलांमध्ये जर का खूप स्त्राव होत असतील तर त्याचा उत्तम पद्धतीने फायदा होताना दिसतो. त्यामुळे आंब्याची कोय जेव्हा आपण आंबा खाऊ तेव्हा 2 कारणांसाठी आंब्याची कोय सांभाळून ठेवा. एक त्याच्या आयुर्वेदाच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने असलेल्या महत्वासाठी आणि दुसरं म्हणजे अशा कोयींमधनं अनेक आंब्याची झाडं लावण्यासाठी. ज्या ठिकाणी तुम्ही जाल, फिरायला जाल, अशा कोयी घेऊन जा आणि त्या नुसत्या टाका किंवा जमिनीत रोवा. त्याच्यातनं अनेक आंब्याची झाडं येतील आणि पुढच्या पिढ्यांना त्याचा निश्चित फायदा होईल. नमस्कार.